सोपे नाम हे केवळ या प्रथम पुण्यस्मरण आठवणी काय सांगाल? मला खूप सरांच्याबद्दल आठवणी येतात. मी ज्यावेळेला फिजिकल डायरेक्टर म्हणून कॉलेजवर लागलो त्यावेळेला मला सर म्हणूनच डांगे सर होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही दोघांनी 25 वर्ष कॉलेजच्या मैदान असो, क्रीडा क्षेत्र असो, कबड्डीच्या स्पर्धा असो, व्हॉलीबॉलच्या स्पर्धा असो, या स्पर्धा सातत्याने आम्ही घेतल्या. मग त्या राज्य पातळीला असतील, विद्यापीठाच्या पातळीला असतील, या स्पर्धा नेहमी आम्ही सातत्यानं कॉलेजच्या मैदानावर घेत असतो. डांगे सर त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. 400 मीटरचा धावन मार्ग तयार करण्यामध्ये डांगे सरांचा सिंहाचा वाटा आहे. संस्थेने टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी डांगे सरांचा प्रयत्न कायम सतत राहतो आणि त्यांच्याच मार्गदर्शनामुळे मलासुद्धा काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या आठवणी मला एक उजाळा देता येईल की त्यांच्या PA, FY, BA आणि SY, BAच्या परीक्षा विद्यापीठाच्या या कशा असाव्यात, आदर्श पद्धतीनं कशा घ्याव्यात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे डांगे सर. शिवाजी विद्यापीठामध्ये अशा तऱ्हेच्या परीक्षा त्यांच्याकडून घेतल्या जातात. हे प्रथम विद्यापीठात एक आदर्शवत असा नमुना डांगे सरांचा आहे. NCCबद्दल त्यांचं विद्यार्थी जर बघितले, आज राज्य पातळीवर, देश पातळीवर त्यांचे विद्यार्थी चमकत आहेत. डांगे सरांच्या या बहुमोल कामगिरीबद्दल मला त्यांचा खूप अभिमान आहे. एवढंच या निमित्तानं बोलतो. विनुताई चव्हाण कॉलेजचे माजी क्रीडा विभाग प्रमुख, मला NCCला शिकवाय असणारे मेजर प्राध्यापक शंकरराव अण्णासाहेब डांगे यांचं आज प्रथम पुण्यस्मरण. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सरांना विनम्रपूर्वक अभिवादन करतो. NCCमध्ये खेळामध्ये आम्हाला घडवण्यामध्ये सरांचा सिंहाचा वाटा आहे. मी 1990-91 साली 5वीला आनंदराव चव्हाण शाळेत होतो. त्यावेळेला डांगे मॅडम मला शिकवाय होत्या. डांगे मॅडम यांच्या हाताखालीच मी 10वी पास झालो ना. 11वीला विनुताई कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 97 ते 2001 पर्यंत मी 5 वर्ष डांगे सरांच्या हाताखाली तिथे विद्यार्थी म्हणून NCCमध्ये खूप चांगलं काम केलं. मला घडवण्यामध्ये डांगे सर, डांगे मॅडम यांचा सिंहाचा वाटा आहे. आमचे कौटुंबिक जवळजवळ 50 वर्षाचे संबंध आहेत. मी त्या कुटुंबाशी वैयक्तिक 35 वर्षे या कुटुंबाशी संबंधित आहेत. माझ्या जडणघडणीत डांगे सर, डांगे मॅडम यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या आज प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त डांगे सरांना मी भावपूर्ण अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद. नमस्कार, मी प्राचार्य कंसे. सन्माननीय आमचे स्वर्गीय डांगे सर हे जुने पाहुण्यापैंचे संबंध, अगदी लहानपणापासून सरांचा आणि माझा संबंध होता. त्यामुळे सातत्यानं अनेक बाबीमध्ये त्यांनी मला मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर अनेक ठिकाणी कौतुकाची थाप मारणं हेही त्यांचं एक वैशिष्ट्य होतं. मला आठवतं लहानपणी डांगे सरांची कुस्ती बघणं हा एक वेगळा आनंद असायचा का. आणि डांगे सरांची कुस्ती काही सेकंदात व्हायची, अशा प्रकारचं कुस्तीचं त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्याच्यानंतर ते आत्माराम विद्यामंदिर ओगलेवाडीमध्ये सर्व्हिस करत करत त्यांनी BA पर्यंतचं MA पर्यंतचं शिक्षण घेतलं. आणि त्यानंतर वेणुताई या कॉलेजमध्ये किंवा पूर्वीचं कला वाणिज्य महाविद्यालय यामध्ये ते शारीरिक शिक्षणाचे शिक्षक म्हणून दाखल झाले. त्याचबरोबर ते NCC ऑफिसरही होते. आणि योगायोगाने मी टिळक हायस्कूलचा NCC ऑफिसर असल्यामुळं कॅम्पच्या निमित्तानं आम्ही नेहमी एकत्र यायचो. तिथंही वेगळ्या पद्धतीनं आम्हाला मार्गदर्शन मिळायचं. डांगे सरांची पत्नी, त्याचप्रमाणे दोन्ही मुलं ही अत्यंत परिचयाची मुलं माझ्या हाताखाली शिकली. त्यामुळे एक वेगळा पालक या भूमिकेतूनही त्यांनी पाहिलं होतं. माझ्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला, माझ्या सगळ्या कार्यक्रमाला आवर्जून ते उपस्थित राहायचे. आणि नेहमी शुभेच्छा देणं कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही एकत्र राहायचो. विजय दिवस समारोह समितीमध्ये सुद्धा आम्ही एकत्र काम केलं. अतिशय हरहुन्नरी असं व्यक्तिमत्व होतं. एखादं काम करायचं म्हणजे झोकून देऊन काम करायचं, कुठल्याही प्रकारे त्यामध्ये मागं पुढं पाहायचं नाही. आणि नम्रता हा त्यांचा एक उत्कृष्ट गुणधर्म होता, गुण होता, तो वाखाणण्यासारखा होता. अशा या डांगे सरांचं तसं म्हटलं तर अचानकच मृत्यू झाला आणि त्याची हळहळ आम्हाला निश्चितपणे वाटते.
1 वर्ष झाल्यानंतर सुद्धा सर आहेत असाच भास या ठिकाणी निर्माण होतो. या निमित्तानं सरांच्या या पवित्र स्मृतीला मी अभिवादन करतो आणि थांबतो. सांगाल सरांच्या आठवणी? हां, आदरणीय मेजर S.A. डांगे सर आणि मी 1981 पासून वेणुताई चव्हाण कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असताना एक पाठीराखा भाऊ या नात्यानं त्यांनी मला खूप मोठी साथ दिली आणि आम्ही संस्थेच्या विकासासाठी, महाविद्यालयाच्या विकासासाठी, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी खूप मोठं मोलाचं योगदान दिलं. आदरणीय भाऊ हे क्रीडा सहसंचालक तर होतेच होते, पण त्याचबरोबर क्रीडेचे ते अथंग असं ज्ञान असणारं एक विद्यापीठ होतं. शिवाजी विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये मी ज्या वेळेला काम करत असे त्यावेळेला विद्यापीठाच्या वेगवेगळ्या अशा समित्यांवर मी भाऊंचं मार्गदर्शन घेत होतो आणि त्यामुळं त्यांनी विद्यापीठाच्याही विकासामध्ये अत्यंत मोलाचं असं समर्पण केलेलं आहे आणि त्यामुळंच मी माझ्या वैयक्तिक कुटुंबियाच्या वतीनं, शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं आणि शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं आदरणीय भाऊ यांच्या प्रथम पुण्यस्मरणासाठी भावपूर्ण आदरांजली वाहतो. एवढं बोलतो तुम्ही हो, एवढं करताय सगळी. मेजर शंकर डांगे माझे शिक्षक आणि माझे वडील जे प्राथमिक शिक्षक होते त्यांचे आवडते कुस्तीगीर. डांगे सरांच्या कुठेही कुस्त्या असल्या म्हणजे शंकर डांगेंच्या, ते आमचे वडील तिथं हजर असायचे. डांगे सरांच्यामुळेच मी उच्च शिक्षण घेऊ शकलो, BPEd MPEd करू शकलो. आज तर माझी अशी भावना आहे की डांगे सरांचं मार्गदर्शन नसतं तर कदाचित मी या ठिकाणी या पोझिशनला मला काम करण्याची संधी मिळाली नसती. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. मंगलमूर्ती खाली नाही